श्लोक 15. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. अर्थ: मी ईश्वर सर्वांच्या हृदयात राहतो. माझ्यापासून म्हणजेच परमेश्वरापासून सर्वांना स्मरण, ज्ञान, अज्ञान, विस्मृती मिळते किंवा होते. ईश्वरच सर्व वेदांच्या द्वारे जाणण्यास योग्य आहे आणि ईश्वरच वेदात शास्त्रसुद्धा निर्माण करणारा आणि वेदांचा ज्ञाता म्हणजे जाणणारा असा आहे. विवरण: सर्वांचे मध्ये परमात्माच नीटपणे बसलेला आहे. तो केवळ हृदयात वास करतो असे नाही, तर हृदय नसणाऱ्या जीवजंतूंमध्ये, वनस्पतींमध्ये सुद्धा वास करीत असतो. हृद म्हणजे पोकळी, म्हणजे तो देहातील आकाशात असतो. तो प्रत्येक पेशीमध्ये भरलेला आहे. म्हणूनच प्रत्येक पेशीचे कार्य नीटपणे चालते. देहाकाशाला हृदी किंवा हृद असे म्हटले आहे. आपल्या मेंदूच्या पेशीतही तोच कार्य करीत असतो. म्हणून त्याचे पासून स्मृती कार्य करते, ज्ञान प्रगट होते, आपल्याला विचार करता येतो. आपणास कोणीही आठवण करून न देता आतूनच एक प्रकारची स्मृती येते, ती केवळ परमात्म्यामुळेच. अनेक वेळा एखादी गोष्ट कितीही वेळा शिकवली तर आपल्याला येत नाही, कळत पण नाही. पण नंतर कधीतरी ती गोष्ट अचानकपणे अगदी आपोआपच आपल्याला कळते. आता ही आपोआप कळण्याची क्रिया कोण घडवितो? तर तोच ती क्रिया आहे, ती घडवितो. कारण तोच ज्ञान देतो. शास्त्रज्ञांना संशोधन करीत असताना एखादी गोष्ट अचानकपणे स्फुरते व शोध लागतो. अर्थात हे स्फुरण देणारा हा परमेश्वरच असतो. स्वतःचा विचार केला तरी आपल्या लक्षात येते की एखादा विचार अगदी आतून प्रगट होतो. विचारांचे हे प्रगटन म्हणजे अपोहन. अप अधिक उह, अह या धातूपासून विचार करणे या अर्थी हा शब्द प्रयोग केलेला आहे. तो विचार खाली आपल्यापर्यंत येतो, म्हणूनच त्याला अप असे म्हटलेलं आहे. परमात्म शक्ती किती रूपांनी व्यक्त होते, तर असंख्य रूपांनी ती व्यक्त झालेली आहे. सप्तशती पाठामध्ये देवीची असंख्य रूपे सांगितली आहेत. ती सर्व परमेश्वराची शक्ती वेगवेगळ्या भावात कशी प्रगट होते त्याचे वर्णन केले आहे. उदाहरणादाखल काही गोष्टी मी सांगते. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, निद्रारूपेण, स्मृतिरूपेण, मातृरूपेण, लक्ष्मीरूपेण, क्षुधारूपेण, जातिरूपेण, शक्तिरूपेण, लज्जारूपेण, श्रद्धारूपेण संस्थिता अशी आहे. अगदी अजूनही कित्येक रूपं यामध्ये सांगितली आहेत किंवा वर्णन केलेली आहेत. या श्लोकात भगवंताने ज्ञान, स्मृती, भ्रांती एवढीच रूपे आपल्याला सांगितली आहेत. परंतु व्यक्ती जीवनात परमात्मशक्ती अनेक रूपांनी कार्य करीत असते आणि ही अशीच असंख्य रूपे एकाच परमात्मशक्तीचे आहेत असे तू नीट लक्षात घे, असे भगवंत सांगत आहेत. व्यक्तिजीवनात व विश्वजीवनात भरून राहिलेली व कार्य करणारी विश्वशक्ती आहे. तिचे स्वरूप व तिचे उगमस्थान असलेला जो परमात्मा, तो वेदांनी म्हणजे ज्ञानशास्त्रांनी जाणून घ्यायला लागतो. आपल्या भारतामध्ये परमात्म्याचा शोध घेण्याचे कार्य हजारो वर्षापूर्वीपासून चाललेलं आहे किंवा चालत आलेलं आहे. शोध घेण्याच्या या सर्व प्रयत्नात ज्ञानरूपी वेदांचे कार्य फार मोठे आहे. म्हणूनच भगवंत सांगत आहेत की वेदांनी जाणण्याजोगे जे काही आहे ते म्हणजे मी परमात्माच आहे. परमात्म्याला जाणण्यासाठी जो वेदांत झाला तो सुद्धा परमेश्वरच आहे आणि वेद आणि वेदांत निर्माण करणारा सुद्धा तोच आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की ज्याचे निश्वासी जन्म झाले वेदराशी, म्हणजेच वेदांताचा कर्ता व वेदवेत्ता हे दोन्ही परमेश्वरच आहे. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर सर्वांमध्ये राहून सर्वांना ज्ञान, पूर्वस्मरण, विस्मरण वगैरे सर्व गोष्टी परमेश्वराद्वारेच होत असतात आणि तोच या सर्वांचा कर्ता व ज्ञाता सुद्धा आहे. भगवंतांनी हे सर्व गोष्टी अर्जुनाला इथे सांगितल्या आहेत. आपण थांबूया.